संदीप जी मला नाव सांगायला वर बसाय जवळ या खुर्ची घ्या इथे नाही घ्या 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 दुसरी घ्या बोला माझं नक्कीच मित्रांनो एक मान्यवर इथे हस्ती येत आहेत सन्माननीय दिलपेशजी गुलगुले साहेब परी 11चे मालक कृपया आपण व्यासपीठावर यायचं विनंती आपणास परी 11चे मालक सन्माननीय दिलपेशजी गुलगुले साहेब इथे उपस्थित राहतात संदीपजी चोडगे साहेब नक्कीच आपण खजिनदार आहात एक ध्येय समोरला ठेवलाय आणि तो ध्येय साध्य करत असताना नक्कीच दिशा मात्र वेगळी दिली शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात दिलपेशजी शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ते आपले होतात मनापासून परी 11चे मालक सन्माननीय दिलपेशजी यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो 20 मिनिटाचा टायमिंग असेल आणि त्यामध्ये तुमचा सामना होणं गरजेचं आहे पहिला षटक असेल तो पॉवर प्लेचा असेल नक्कीच पाहूया काय घडेल मैदानात पहाटे प्राजक्ताप्रमाणे गोलंदाज असेल अनिकेत चव्हाण फलंदाज असेल अक्षय अकबुल पहिला चेंडू लाजवाब मित्रांनो काय घडेल इथे मात्र कॅच ड्रॉप होते काय घडेल मैदानात एक धाव घेतली जाते दुसरी धाव घेतली जाते दरम्यान इथे मात्र 2 धावा संघ भिडतायत संदीपजी हा आनंद आहे आपल्याला संघ भिडतायत कुणाचे संघ भिडतायत तर आमचे महाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा संघ अ आणि संघ ब यांच्यामध्ये नक्कीच सागर होडबे सन्माननीय अजितजी देवले साहेब आणि अमोल पोवळेकर साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचं विनंती आपणास व्यासपीठावर नक्कीच उपस्थित राहावे अशी आपणास विनंती आहे परत एकदा अक्षय अकबुल याच्यासाठी गोलंदाजी केली जाईल एक आयकॉन प्लेयर आहे अनिकेत चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला असणारा तो नारायण बरोबर ना पाहूया काय घडेल हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा सीधा स्ट्रेट ड्राइव्ह केला जातोय काय खणखणीत चौकार क्या बात है मित्रांनो जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते राहुल जी ओके जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते बिना संघर्ष से कोई महान नहीं होता जब तक ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता आयुष धाडवे आहे ना आयुष धाडवे ना ओके हेडन सन्माननीय कार्याध्यक्ष अमोलजी पोवलेकर साहेब यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत केलं जातोय नक्कीच आयुष धाडवे म्हणजे ज्याला हेडन म्हटलं जातं ऑस्ट्रेलियावरून आला आणि डायरेक्ट वामण्याला उतरलेला हा आमचा खेळाडू आहे हेडन याच्यासाठी गोलंदाजी हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेला उंचावून मारलेला आणि दरम्यान 1 बाउन्स चौकार अफलातून चौकार पाहायला मिळते धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचते विचार केल्यास धावसंख्या जाते ती 10 अमोलजी पोवळेकर साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत नक्कीच आपल्यासारखे जेव्हा मार्गदर्शक लागतात तेव्हा एक वेगळा संदीपची एक आनंद मिळतो आणि एक संयम हा अतिशय महत्त्वाचा असतो एका बाजूला विचार केला हेडन आणि दुसऱ्या बाजूला असणारा नारायण दोन्ही आयकॉन प्लेयर आहेत आणि मात्र गोलंदाज देखील तेवढ्या ताकदीचा आहे तो म्हणजे अनिकेत चव्हाणचं मला आठवतं की चांदे मैदानावर लाईव्ह नाईटच्या मॅचेस होत्या आणि त्यावेळेला केलेली भेदक गोलंदाजी त्याच वेळचा क्षण मला आठवतोय तो म्हणजे नारायणने देखील तेवढीच आक्रमक अशी फलंदाजी केली होती इथे मात्र काय घडेल पाहूया बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना सीखो मजबूरियों को मत कोसो तुम हर हाल में आगे बढ़ो अनिकेत चव्हाण काहीशी दिशा देताना इथे मात्र होडबे अर्थातच आयुष होडबे यांच्यासाठी आयुष धाडवे यांच्यासाठी गोलंदाजी करतील थरार मात्र वेगळा प्रेक्षणीय असणारा हा सामना आहे रंगमंच वेगळा थरार वेगळा एक आनंद तुम्ही आम्ही घेतो ह्या क्षणाचा हा चेंडू इथे मात्र अफलातून षटकार बेताज बादशाह आयुष धाडवे लाजवाब मित्रांनो धावसंख्या सिद्धेश मला सांगतायत सर धावसंख्या झाली इथे मात्र
16 पहिला षटक प्रगती पथावर आहे. मर्यादित असणारा 4 षटकांचा सामना आहे. प्रदर्शनीय सामना आहे. जिंकेल कोणता संघ? अ जिंकेल की ब जिंकेल? जिंकणारा संघ हा आमचाच आहे आणि विजय मात्र कुणाचा आहे तर तालुका. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला. दरम्यान इथे मात्र जाईल का चेंडू सीमापार? इथे मात्र काय घडते? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा घेतल्या जात आहेत. संघाच्या खात्यामध्ये 2ची भर पडतोय. आक्रमक असं आपल्याला हेडन खेळताना पाहायला मिळतोय. हेडन विचार केल्यास, वैयक्तिक धावांचा विचार केल्यास चांगला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 18. परत एकदा अनिकेत चव्हाण मीडियम फास्ट गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू चांगला चेंडू. इथे मात्र जातोय चेंडू सीमापार. चौकार. क्या बात आहे मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोचली ती 22. बिनबाद 22. आक्रमकता मात्र, आनंद मात्र सगळ्यांना मिळेल. प्रेक्षकांना विनंती करतो चौकाराला षटकाराला आपण टाळ्या वाजवाव्यात, कारण हे दोन्ही संघ आपले आहेत. आक्रमकता एक प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. आयकॉन प्लेयर आहेत. महाड खाडीपट्ट्याचे असणारे खेळाडू आहेत. महाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे असणारे सगळे खेळाडू आहेत. आयकॉन ज्यांना उचललं जातं, खेळलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचा दबदबा असणारे हे खेळाडू आहेत. दरम्यान पहिल्या षटकामागे पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकामागे अनिकेत चव्हाणने 22 धावा दिल्यात. आता मात्र एका बाजूला आपण पाहतो नारायण हा एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. काय करेल हा फलंदाज? जो धूप में साये का तरफदार बनेगा, जो धूप में साये का तरफदार बनेगा वही हमारे कबीले का सरदार होगा. कौन होगा कबीले का सरदार? इथे मात्र आपल्याला पाहावं लागेल अमोलजी पवळेकर साहेब. परत एकदा गोलंदाज असेल सिद्धेश मोहिते. एक फिरकी जादुई गोलंदाज म्हणावा लागेल. खऱ्या अर्थाने आंबवलीचा असणारा हा हिरा आहे. इथे मात्र गोलंदाजी करेल ते आक्रमक फलंदाज नारायण याच्यासाठी. दोन्ही देखील तेवढ्याच ताकदीचे असणारे गोलंदाज आहेत. आम्हाला मात्र आनंद घ्यायचा आहे. दर्दी प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या खेळाचा. हा खेळ कोणता आहे मित्रांनो? क्रिकेटचा आहे आणि हा सांघिकतेचा खेळ आहे मित्रांनो. प्रदर्शनीय सामना पाहतो मित्रांनो. संघ अ आणि संघ ब यांच्यामधला हा थरार. नारायण यांच्यासाठी गोलंदाजी करतील. 10-12 पावलाचा रनअप असेल सिद्धेश मोहिते यांचा. इथे मात्र फिल्डिंगची जमावट केलेली आहे, सजावट केलेली आहे ती अ संघाने. हा चेंडू अतिशय सुंदर. इथे मात्र सन्मान दिला नारायणने. चेंडू तेवढ्या ताकदीचा होता आणि खरंच हा सन्मान मित्रांनो गोलंदाजाचा आहे. हा क्रिकेटचा सन्मान आहे मित्रांनो. कारण नारायण जाणतो की गोलंदाजी कशी आहे, गोलंदाजीवर कसा मारा करावा याचा विचार केला जातो. कारण हेडन एका बाजूला आक्रमक फलंदाजी करतोय, त्याला मला स्ट्राईक द्यायचे आहे. नक्कीच परत एकदा सिद्धेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तो हेडन याच्यासाठी. हा चेंडू इथे मात्र हवाई फायर. चौकार. षटकार लाजवाब मित्रांनो. क्या बात है. आयुष धाडवे. रंगुनी रंगात सारे रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात सारे रंग माझा वेगळा, गुंतीनी गुंत्यात सागळ्या, गुंतुनी गुंत्यात साऱ्या गंध माझा वेगळा. अनिकेत नक्कीच पाणी पाहिजे मित्रांनो. सिद्धेश धावसंख्या विचार केल्यास धावसंख्या झाली 29. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्येचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. किती टार्गेट दिला जाईल? षटक आहे 4. पहिला षटक पॉवर प्ले झाला, 22 धावा दिला. दुसरा षटक आहे तो सिद्धेश मोहिते यांचा हेडन यांच्यासाठी. परत एकदा त्याच पद्धतीने मारा होतोय का? इथे मात्र काय घडतंय मैदानात? इथे मात्र वेगळी चिकी सिंगल नंतर 2 धावा घेतल्या जातात. मिस फील्ड होतंय. दरम्यान 2 तिसरी धाव घेतली जाते का? 3 धावा घेतल्या जातात. चौथ्या धावेसाठी मात्र विचार केला जात नाही, कारण क्षेत्ररक्षण तोपर्यंत होतोय. धावसंख्येमध्ये 3ची भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 32. जीवन म्हणजे सुरेख संगीत आहे. नुसतेच नसावे गीत, गुण असावे मलमलीत, तेव्हाच होते भावनांची जीत. इथे कोणाच्या भावनांची जीत होतोय याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. हा चेंडू हवाई फायर होतोय का? काय घडेल मैदानात? इथे मात्र कॅच ड्रॉप. क्या बात आहे मित्रांनो. रंगतदारता वेगळे, इथे मात्र थरार वेगळा. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. इथे मात्र दर्दी प्रेक्षक आहेत मित्रांनो.
नक्कीच धावा मिळत आहेत इथे 2 धावसंख्या होऊन जाते. आपण पाहतो 34 धावा प्रगती पथावर. आता मात्र स्ट्राईकला आहे तो नारायण. परत एकदा सिद्धेश सज्ज होतोय. चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. इथे मात्र बीट झाला. नारायण सारखा हिरा बीट होताना अमोलजी इथे मात्र गोलंदाजीची कसब आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर. पहाटे प्राजक्ताप्रमाणे उमलून निशिगंधासारखे फुलून जावे. परत एकदा पाहूया. हा चेंडू हवाई फायर केलं जाते का? नारायणने मारलेला हवाई फायर. इथे लाजवाब कॅच. क्या बात आहे मित्रांनो. नारायण सारखा मोहरा तंबूत जातोय. पहिली विकेट बाद होतोय. धावसंख्या झाली ती 34. काय घडेल मैदानात? नक्कीच संदीपजी इथे मात्र एक संघर्ष आपण पाहतो, आनंद पाहतो, एक वेगळा थरार पाहतो. 34 धावा झाल्यात. धाव फलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात 34. इथे संघ अ आणि ब यांच्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळतंय. हे आयोजन मात्र सुंदर आहे, चांगलं आहे आणि मला कौतुक करावं असं वाटतं ते महाड कबड्डी असोसिएशनचं. कारण इथे प्रदर्शनीय सामना आपण जो भरलाय तो खारघरच्या ओवे गावातील असणाऱ्या ह्या प्रसिद्ध अशा मैदानावर, ज्याच्यावर संगत सत्संग सारखे एक मोठमोठे कार्यक्रम, भावभक्तीचे कार्यक्रम केले जातात आणि खऱ्या अर्थाने हा आयोजन मात्र सुंदर आहे. इथे मात्र ह्या बाबतीत आपल्याला काय विचार आहे संदीपजी? नक्कीच सर. देवा बॉईज आयोजित आज नवीन पर्वाचे सामने आजपासून सुरू झालेले आहेत. हे सामने आपण देवा बॉईज आयोजित केलेले आहेत. नक्कीच सर या ठिकाणी मी एवढंच सांगेल, या ठिकाणी कर्णधार संकेत आणि कर्णधार सागर ओडबे आहेत आणि हे दोन्ही संघ जिंकणार आहेत. कारण कोणी जिंकला तरी तालुका माड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जिंकल असं मला वाटतं सर. आणि आज झेल बाद झालेला आहे. नक्कीच सर या ठिकाणी मी एवढंच सांगेल, कारण या ठिकाणी तालुका माड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जिंकेल, क्रिकेट जिंकेल आणि क्रिकेटच जिंकेल एवढं मी नक्कीच सांगू शकतो सर. नक्कीच मित्रांनो, अतिशय सुंदर विचार आपण मांडलेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आयुष धाडवे बाद होतोय. अक्षय अकबुल कोणी राहुल सिद्धूने पकडली. बॉल चेंज झाली. कोण टाकतो? राज टाकतोय का? ओके. विचार केल्यास धावसंख्या आपण पाहतो, धावफलक आपण पाहतो. धावफलक 34 आहे आणि 2 विकेट झालेले आहेत आणि गोलंदाज आहे तो राज शिगवण. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आय थिंक साहिल नागते असेल, ज्याने 13 चेंडू मागे 54 धावा ह्याच मैदानावर फटकावलेला हाच तो खेळाडू आपण पाहतो, साहिल नागते. एका बाजूला आक्रमक फलंदाज वादली आपण ज्याला म्हणतो संकेत यादव आणि दुसऱ्या बाजूला पाहतो स्ट्राईकला आहे तो साहिल नागते आणि गोलंदाज आहे राज शिगवण सारखा एक चांगला गोलंदाज. काय घडेल मैदानात? इथे मात्र चित्र वेगळं पाहतो. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. हा चेंडू चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने कटवलेला. दरम्यान एक धाव घेतली. राहुल भेदक अशी क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एका धावेवर संतुष्ट राहावं लागलं ते साहिल नागतेला. साहिल नागतेने आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 35. परत एकदा काय घडेल इथे मैदानात? एक वेगळा आनंद आपण घेतो. हा चेंडू इथे मात्र हवाई फायर केली जातं का? काय घडेल मैदानात? इथे मात्र षटकारांचा बादशाह संकेत यादव अफलातून फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोचली 41. नक्कीच मित्रांनो, बाळ कोलटकरांचं काव्य आठवलं, लहानपणाचे क्षण आठवले, लहानपणीचे दिवस सुखाचे आठवितो घडोघडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी, लहानपणीचे सगळे सोबती, कुणी सज्जन कुणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. परत एकदा संकेत यादव. चांगली फलंदाजी. इथे मात्र एक सन्मान दिला जातोय चेंडूला. दरम्यान इथे मात्र एक धाव काढली जातोय. संकेत यादव 7 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 42. षटक आहे प्रगती पथावरती 3रं. नक्कीच राज शिगवण याची गोलंदाजी अतिशय चांगली म्हणावी लागेल, कारण एकच षटकार गेलेला आहे. परत एकदा साहिल नागते यांच्यासाठी गोलंदाजी.
हा चेंडू इथे मात्र काय होतोय, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला जातोय, एक धाव काढली जाते, चांगला सन्मान दिला जातोय तो गोलंदाजाला, राज शिगवण याला अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण या षटकामागे चांगलं रोखलंय ते अ संघाला. इथे मात्र परत एकदा संकेत यादव एक वादळी वारा खेळेल का, वादळी फलंदाजी करेल का, याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. अतिशय सुंदर उंचावरून मारलेला, इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार, अफलातून षटकार. नक्कीच ह्या षटकामागे 15 धावा आपण पाहतो मित्रांनो. पहिला षटक विचार केल्यास 22 धावा, एकूण धावसंख्या झाली ते 49 49. पहिला षटक 22 धावा, दुसरा षटक विचार केल्यास 12 धावा आणि तिसरा षटक मात्र 15 धावा. हा शेवटचा चेंडू महत्वाचा ठरला. इथे मात्र जर 6 धावा नसत्या तर आय थिंक फक्त इथे विचार केल्यास 9 धावा असत्या. हा शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा होता. आता मात्र अंतिम डू ऑर डाय असेल. कबड्डीच्या बाबतीत आपण प्रो कबड्डीच्या बाबतीत म्हणतो त्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरील रणपटलावरील असणारा अंतिम षटकार आहे. म्हणजे 4 षटकांचे सामने, अंतिम षटकामध्ये काय घडेल, धावसंख्या किती केली जाईल याचं नियोजन मात्र समोरला असेल आणि त्या नियोजनाप्रमाणे फलंदाज फलंदाजी करेल का, गोलंदाजी करेल का गोलंदाज, इथे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज आहे राहुल. नक्कीच महाड कबड्डी असोसिएशनच्या क्रिकेट असोसिएशनचे असणारे सन्माननीय खजिनदार संदीपजी सचिव सन्माननीय संदीपजी चोरगे साहेब यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच आपण नंतर घेऊ कारण हा अतिशय महत्वाचा सामना रंगतोय. मिलते नहीं मोती सहजी गहरे में, मिठी उसकी खाली नहीं जाती. पाहूया राहुल गोलंदाज आहे. गोलंदाजीचा मारा करताना संकेत यांच्यासाठी साहिलसाठी धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचली ती म्हणजे 49. परत एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू नक्कीच इथे मात्र इशारा होता अवांतरचा किशोर नागते यांच्याकडून. धावसंख्या आपण पाहतो 50 होतोय, 50 धावा. गोलंदाज विचार केलास, गोलंदाज आक्रमक गोलंदाज पाहतो आपण राहुल भुवड आणि फलंदाज मात्र आपण पाहतो साहिल नागते. नंतर आहे ना हे दोघांचे टॉच उडवायचे, हे झाले होते त्याच्या आधी उडवून घ्यायचे, त्याच्यानंतर हे दोन. राहुल गोलंदाजी करेल संकेत नागतेसाठी, साहिल नागतेसाठी. हा चांगला चेंडू, इथे मात्र काय घडतोय, लाजवाब मित्रांनो, विकेट जातोय. आक्रमक तिथे क्षेत्ररक्षण, क्या बात आहे मित्रांनो. यानंतर ह्या मैदानावर होणारा सामना असेल मित्रांनो सोमजाई भेलोशी अ वर्सेस आरसीसी रावडल यांच्या दरम्यान. सोमजाई भेलोशी अ वर्सेस आरसीसी रावडल यांच्या दरम्यान हा सामना होईल. पुढील सामना टॉससाठी पुढे यायचं आहे आणि ब गटातील असणारा सामना असेल श्री भैरी जोगेश्वरी वामणे व अ वर्सेस श्री काळंबादेवी खैरे. श्री भैरी जोगेश्वरी वामणे ए वर्सेस श्री काळंबादेवी खैरे यांच्या दरम्यान आणि नाणेफेकासाठी आपण यायचं आहे. आणि मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना असेल साई 11 चिंबावे वर्सेस काळभैरव क्रिकेट मंडळ बेबलघर. याच संघाने देखील आपले टॉस उडवण्यासाठी नाणेफेकासाठी यायचं आहे. फलंदाज आहे सूरज गोलामडे. हा चेंडू उंचावरून परत त्याच दिशेने मारला आणि चांगला इथे मात्र कॅच घेतली जाते. काय घडतंय मैदानात मित्रांनो, सूरज गोलामडे बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत. साहिल नागतेसारखा चांगला फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर मात्र सूरज गोलामडे बाद होते. इथे मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं, अर्थात गोलंदाज राहुल भुवड यांचं. सूरज गोलामडे बाद झालेले आहेत. नक्कीच मित्रांनो खुशबू बनकर गुलों से उडा करते हैं, खुशबू बनकर गुलों से उडा करते हैं, धुआं बनकर पर्वतों से उडा करते हैं. एक ऐशिया खाक हमें उड़ने से रोकेगी,
एक कैचिया खाक हमें उड़ने से रोकेगी, हम परों से नहीं हौसलों से उड्डाण करते हैं, हौसलों से उड्डाण करते हैं. इथे मात्र हौसला बुलंद आहे. महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची असणारी एक ताकद आहे, एक दमखम आहे. इथे मात्र राहुल भुवड आपल्याला चमकताना पाहतोय गोलंदाजीच्या दिशेने. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. नितेश सुकुम दरम्यान एक धाव घेतली जाते. एक धावेवर संतुष्ट. धावसंख्या जाऊन पोचते सिद्धेश. विचार केल्यास धावसंख्या जाऊन पोचते ती 51. टार्गेट कितीचा दिलं जाईल शेवटचा षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतो राहुलने मात्र बराचसा बदल केला. एक आक्रमक फलंदाज मात्र तंबूमध्ये पाठवलं आणि त्याच्यामुळे इथे मात्र काहीसा दबावात संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु स्ट्राईकला मात्र आक्रमक फलंदाज आहे संकेत. हा चेंडू येथे मात्र हवाई फायर. तिसरी कॅच घेतली जाते का? येथे कॅच ड्रॉप. चौथी कॅच ड्रॉप होती की तिसरी? नाही त्याच्याकडून क्या बात आहे मित्रांनो. इथे मात्र संकेत बाद होतोय. तीन पकडले का आता? नक्कीच मित्रांनो 3 कॅच पकडले आणि चौथ्याला इथे मात्र ड्रॉप कॅच झाली. अतिशय चांगलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इथे मात्र संकेत यादव बाद होतोय. संघाची धावसंख्या मित्रांनो जाऊन पोचते ती म्हणजे 52. 4 षटकामागे ॲव्हरेज मात्र समोरला दिला जातोय. सरासरीचा ॲव्हरेज समोरला दिला जातोय. टार्गेट केलं जातोय. फलंदाज आहे सुरेश आंबेकर. मगाशी पाहिलं की 5 षटकार मारणारा हाच तो फलंदाज आता मात्र मैदानात आहे. संघ च्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश आंबेकर यांच्यासाठी गोलंदाजी. हा चेंडू चांगला चेंडू. सन्मान दिला जातोय. दरम्यान एक धाव काढली जाते. दुसरी धाव घेतली जाते का? दरम्यान 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश आंबेकर यांनी आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मित्रांनो ती म्हणजे 54. चौथा षटक प्रगती पथावर असताना, अंतिम षटक प्रगती पथावर असताना हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक आनंद पाहतो आपण निसर्गाच्या सानिध्यात. पक्ष्यांच्या थव्यांच्या इथे आपण पाहतो एक वेगळा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र हा चेंडू इथे मात्र बीट झाले. तोपर्यंत एक धाव घेतली जाते का? दरम्यान एक धाव घेतली जाते. संघाच्या खात्यामध्ये 1 ची भर. इथे षटक समाप्त होतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. टार्गेट समोरला ठेवलं जातंय ते 56 धावांचं. टोटल 56 धावांचं टार्गेट समोरला ठेवलं जातंय. नक्कीच इथे उपस्थित असणारे मान्यवर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव आमचे परममित्र संदीपजी चोरगे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी महादेवजी तांबे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते सन्माननीय संदीपजी चोरगे साहेब यांचा आपण सन्मान करावा. खरंच हा सन्मान म्हणजे तुम्हा सर्वांचा सन्मान आहे. कृपया जोरदार टाळ्या वाजवा. विनंती आपणास. नक्कीच मित्रांनो पहाटे प्राजक्ताप्रमाणे उमलून राहावे. नक्कीच मित्रांनो हा आनंद दिला जातोय आणि हा आनंद आपल्याला मिळतोय सगळ्यांना. भरारीसाठी शोधावा रोज नवा आकाश. कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. किती दुःख आलं तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग. किती समस्या आल्या तरी ध्येय राहावा अभंग. खूप दिवसापासून असं वाटतं अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं. इथे असणारे मान्यवर यांचा देखील यथोचित सन्मान केलं जातं. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करतो सन्माननीय मंगेशजी चव्हाण साहेब एका आरोग्य विभागाचे असणारे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने मंगेशजी चव्हाण साहेब सदैव आपण या महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला सदैव सहकार्य करता आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण जो कार्य करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी विनंती करतो की ह्या कार्यक्रमासंदर्भात आपण आपले विचार मांडावेत, व्यक्त करावेत.
नमस्कार सर्व तरुण बांधव, सगळे खाडीपट्ट्यातील तरुण वर्ग यांना माझा रामराम। आज देवा बॉईज दिवा महाड देवा स्मृती चषक एक आठवण आपल्या मित्राची म्हणून 3 मित्रांनी केलेली सुरुवात आज असंख्य मित्र जोडले गेलेले आहेत। आज देवा बॉईज दिवा म्हटलं की महाड खाडीपट्टा क्रिकेट असोसिएशनचे एक ब्रँड ॲम्बॅसेडर झालेलं आहे। आज त्याची सुरुवात आपण सर्वजण इतक्या चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवत आहात कार्यक्रम हा। यावेळेस सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार आणि या स्टेजवर एक बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। परंतु माझी एक विनंती व सूचना आहे सर्व क्रिकेट प्रेमी तरुणांना, खाडीपट्टा क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक गावामध्ये एक टीम आहे, तर पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड 11 जणांच्या नावाने लावावे ही माझी विनंती व सूचना आहे। मान्यवरांचे मनापासून आभार, धन्यवाद। हॅलो चव्हाण साहेब, खरोखर चव्हाण साहेब यांनी आता मनोगत व्यक्त केले आणि खरोखर तुम्ही जे आता आम्हाला सूचना दिलेल्या आहेत, आम्ही तालुका महाड ग्रामीण क्रिकेटच्या असोसिएशनचा सचिव म्हणून आम्ही नक्कीच हा एक प्रयत्न करू आणि तुमच्या विचारांना भर देऊ अशी आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद साहेब। खरोखर देवाबाईचे हे आजचे सामने आयोजित आहेत आणि देवाबाईचे आपण जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहेत। खरोखर देवाबाईज हे तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलेच आपली गावं आहेत आणि प्रत्येक गावातील एका दुसरा खेळाडू आहे किंवा व्यक्ती आणि असे एक त्यांनी संघटना तयार केलेली आहे आणि त्या संघटनेचं जेवढं कौतुक करावं तेवढे कमीच आहे, कारण मुंबई ठिकाणी शहरामध्ये राहून अशी संघटना बळकट करणे खूप अवघड असतं। आणि खरोखर आज त्यांच्या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आयोजन हे त्यांना मला वाटते काहीतरी 2 महिन्यापासूनच त्यांच्या आयोजनाची तयारी आहे आणि त्यांनी जे ग्राउंडची जी तयारी केलेली आहे, आपल्याला जे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या खेळाडूंना, खूप चांगल्या प्रकारचे ग्राउंड आहेत आणि खूप सगळ्या व्यवस्था त्यांनी चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत आणि आम्ही तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून सगळ्या देवाबाईच्या पूर्ण आम्ही टीमचे पूर्ण खेळाडूंचे आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि आभार मानतो। वर्सेस RCC रावडल, कृपया नाणेफेकासाठी यायचं आहे। नंतर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना असेल। मित्रांनो नक्कीच मैदान क्रमांक 2 वरचा सामना श्री भैरी जोगेश्वरी वामणे ए वर्सेस श्री काळंबादेवी खैरे, कृपया संघाने नाणेफेकासाठी यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो नक्कीच आपण विचार केल्यास पुढील सामना नक्कीच साई 11 चिंबावे वर्सेस काळभैरव क्रिकेट मंडळ बेबलघर या संघाने देखील नाणेफेकसाठी यायचे विनंती। जाऊया मैदानात। विचार केल्यास सिद्धेची समोरला टार्गेटचा आपण पाहिलं तर 56 धावांचं टार्गेट दिलंय ते असंघाने, बी संघाने असंघाला। आता मात्र असंघ काय करतो याच्याकडे आपण पाहतो। स्ट्राईकला असणारा पहिला असणारा फलंदाज असेल सागर होडबे, एक आक्रमक फलंदाज आहे आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो सुहास मौले आणि भेदक गोलंदाजी केली जाईल नारायण, नक्कीच नारायण उमासरे गोलंदाजी करेल सागर होडबे यांच्यासाठी। हा चेंडू चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवला, दरम्यान इथे मात्र चांगला चौकार जातोय। पहिल्या चेंडू मागे चौकार, विचार केला जातो, तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतोय तो सागर होडबे यांच्या माध्यमातून। लाजबाब मित्रांनो, खेळ कसा खेळावा याच्याकडे पाहिलं गेलं तर नक्कीच समोरला एक उदाहरण मिळेल, तो म्हणजे सागर होडबे यांचं। चांगलं इथे आपण पाहिलं, नक्कीच बेलोशी टॉचविन
रावडल नाणेफेकीचं कौल आहे. आपण पाहतो हा चेंडू लाजबाब मित्रांनो, क्या बात आहे. नारायण उमासरे पाहिलं की पहिल्या चेंडूवर चौकार मारला, दुसरा चेंडू गोलंदाजी कशी करायची तो समोरला तंत्र ठेवला आणि त्या तंत्राच्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि अतिशय सुंदर. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो नारायण उमासरे. सागर होडबे यांच्यासाठी हा चेंडू चांगला चेंडू. इथे मात्र काय घडतंय, चांगली दिशा, चौकार, वन बाउंड चौकार. अफलातून मित्रांनो फलंदाजी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8. मर्यादित 4 षटकामध्ये टार्गेट विचार केल्यास टार्गेट समोरला आहे तो म्हणजे 56 धावांचा. 56 धावांचा टार्गेट करत असताना पहिलाच षटक सुरू आहे उमासरे यांच्या माध्यमातून. सागर होडबे व्यक्तिगत 8 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हौसलों के तरतीश में कोशिश का वह तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जिंदा रखने की वो उम्मीद जिंदा रख. परत एकदा नारायण उमासरे. टार्गेट आहे आपण पाहतो 56 धावांचा टार्गेट समोरला असताना इथे मात्र चेस केलं जातंय का असंघाकडून. प्रेक्षणीय असणारा सामना. हा चेंडू लाजवाब मित्रांनो, इथे सन्मान दिलं जाते. क्या बात है मित्रांनो. माटी कहे कुमार से तू क्या रोंदी मोही, एक दिन ऐसा आहे मैं ही रोंदे तोही. तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. पाहूया हा मैदान आहे क्रिकेटचा आणि मैदानाच्या क्रिकेटच्या संग्रामातील हा असणारा हा रणसंग्राम आहे महाड ग्रामीण कबड्डी असोसिएशनचा, क्रिकेट असोसिएशनचा. मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे मी दोन्ही असोसिएशन बरोबर जोडला जातो आणि त्यामुळे काही शब्द असे जातात. नक्कीच मित्रांनो शनिवारी जोडला जातो तो महाड कबड्डी असोसिएशनच्या बरोबर आणि रविवारी जोडला जातो तो महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या बरोबर. हा थरार पाहतो मित्रांनो, नक्कीच रंगतदारता आपल्याला पाहायला मिळते. लाख दिए जलाए अपने महफिल में, लेकिन प्रेक्षकों के तालियों से ही उसमें महफिल में मजा आती है. खेल में भी ऐसे ही कुछ चाहता है. फिर एक बार गोलंदाज. हा चेंडू उंचावरून मारला, दिशा दिले, वन बाउंड चौकार, अफलातून चौकार. लाजवाब मित्रांनो. सुहास मौले याच्या बॅटमधून निघालेला पॉवर प्लेचा पहिला षटक इथे मात्र समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. मगाशी विचार केल्यास ब संघाने असंघाने दिलेल्या धावा 22 होत्या. इथे मात्र नारायण उमासरे यांनी स्वतःवर कंट्रोल केला आणि धावा मात्र 13 दिल्यात. इथे मात्र विचार केल्यास चांगली गोलंदाजी नारायण उमासरे यांच्या माध्यमातून निघाली. आता मात्र किती धावांचा रणशिंग आहे तो विचार केल्यास समोरला टार्गेट मात्र खूप मोठा आहे. 56 धावांचा टार्गेट असताना धावसंख्या झालेली आहे ती मात्र 13. किती चेंडू आणि किती धावा इथे विचार केल्यास 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज. एका बाजूला आक्रमक फलंदाज आपण पाहतो सागर उमासरे, सागर होडबे आपण पाहतो. नक्कीच 18 चेंडू गोलंदाजीसाठी आहे रत्नेश भावे. एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, चांगला फलंदाज पाहायला मिळेल. धावसंख्येचं टार्गेट आहे 18 चेंडू आणि 43 धावा. परत एकदा सागर होडबे यांच्यासाठी आक्रमक मारा केला जाईल का. गोलंदाज आहेत रत्नेश भावे. काय करेल, काय घडेल मैदानात, क्षेत्र मात्र वेगळं पाहायला मिळेल का. हा चेंडू इथे मात्र सन्मान दिला जातोय. इथे मात्र षटकार अफलातून. लाजवाब मित्रांनो, क्या बात है. बरसात की मुलाकात यूं ही नहीं होती, बरसात की मुलाकात दोस्तों यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है, धरती को धूप से जलना पड़ता है. संकटों का सामना करते समय कभी कभी घुटनों के बल पर चलना पड़ता है. इथे मात्र काय घडेल, इथे चित्र वेगळं पाहायला मिळते. आक्रमक फलंदाज इथे मात्र पाहायला मिळते तो सागर होडबे. टार्गेट आहे, धावसंख्या झाली 19.
17-37 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतोय. किती चेंडू किती धावा यांचं समीकरण समोरलं आहे. चित्र मात्र वेगळं, प्रेक्षक मात्र मनमुराद आनंद घेत आहेत. हा चेंडू परत एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इथे मात्र फिल्डिंग चांगली होते का? इथे 2 धावा घेतल्या जात आहेत का? लाजवाब रनिंग बिटवीन, क्या बात है मित्रांनो, काटे की टक्कर अफलातून इथे. आता काय घडेल मित्रांनो, इथे मात्र 16 चेंडू आणि विचार केल्यास 35 धावा. किती चेंडू किती धावा, समीकरण कसं असेल, गोलंदाज कोण असेल, फलंदाज कोण असेल, संघर्ष कुणामध्ये आहे, हा संघर्ष मात्र प्रेक्षणीय आहे. परत एकदा ग्राउंड शॉट मारलेला आहे. दरम्यान इथे मात्र काय घडतंय मैदानात, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का? दरम्यान 2 धावा घेतल्या जात आहेत का? मिस फील्ड होते, दरम्यान 2 धावा. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र विचार केल्यास 15 चेंडू आणि 33 धावा, धावसंख्या झाली मित्रांनो ती म्हणजे 23. किती चेंडू किती धावा, समीकरण कसं असेल हे आपण पाहतो मित्रांनो. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, इशारा येतोय. इथे मात्र विकेट जातो. लाजवाब मित्रांनो, माफ करा, कारण स्क्वेअर लेगच्या बाजूने जाणारा चेंडू पाहिला, स्पिन झाला आणि इथे मात्र त्रिफालाचित होते. चांगला फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे हुडबे, अर्थातच सागर हुडबे, एक आक्रमक फलंदाज इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र किती चेंडू आणि किती धावा, विचार केला 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतोय. एक वादळी वारा, वादळी तुफानी फलंदाजी पाहायला मिळेल का? अनिकेत चव्हाण, एक वाघ, एक शिलेदार आता मात्र मैदानात आहे. या शिलेदारासाठी टाळ्या होतील का मित्रांनो? नक्कीच अनिकेत चव्हाणसाठी टाळ्या वाजवा. नक्कीच आक्रमकता पाहायला मिळेल का आपल्याला? 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. काय घडेल, कोण जिंकेल, अ संघ जिंकेल की ब संघ जिंकेल, याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. कोणी अनिकेतने, हा ना, नक्कीच श्रवण खोपकर आपण सांगत आहात की अनिकेतने मगाशी मैदान क्रमांक 2 वर का मैदान क्रमांक 3 वर 50 मारल्यात. नक्कीच 12 चेंडू आणि 50 धावा. अफलातून फलंदाज, ये तूफान है भाई, रोकेगा नहीं, क्या होगा? दिल का रिश्ता कुछ अजीब होता है, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबे है वहां जहां पाणी कम था. इथे मात्र धोका स्वतःनेच पत्करला आणि अनिकेत चव्हाण मात्र बाद होतोय. आता काय घडेल मित्रांनो? 13 चेंडू आणि 33 धावा ना, 13 चेंडू आणि 33 धावा. इथे थरार मात्र वेगळा पाहतो मित्रांनो. आणि इथे हायट्रिक आहे का? हायट्रिक साठी असणारा चेंडू असेल. रत्नेश भावे एक चांगला गोलंदाज आपण पाहतो. 2 चांगले मोहरे तंबूत पाठवलेत. आता मात्र अमित मालप, एक क्षमता असते संदीपची की जिद्द असते की महाड कबड्डी क्रिकेट असोसिएशनचे जेव्हा सामने असतात त्यावेळेला आम्हाला खेळायचं आहे आणि खेळण्यासाठी आम्हाला रात्रभर जागं राहावं लागलं. अमित मालप फलंदाज, हा चेंडू मात्र इथे मात्र कटवलेला, दरम्यान 1 धाव घेतलेले आहे. अमित मालप यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सकाळी हे अमित मालप जवळजवळ 3 वाजता उठलेत आणि सकाळी लवकरच्या एसटीने खारघरला आले. जोरदार टाळ्या वाजवा अमित मालप यांच्यासाठी. कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो, कारण हे आम्हाला खेळायचं आहे, एकी दाखवायचे, ऐक्य दाखवायचं आहे. नक्कीच धावसंख्या विचार केल्यास किशोरजी नागते आपण पाहतो 24 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही टार्गेट आहे. विचार केल्यास 12 चेंडू ना आणि 32 धावा ना, 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे मित्रांनो. धावसंख्या झालेली आहे ती 24. विजयी संघ झालेला असेल ह्यामधला प्रदर्शनीय त्यांना गोल्डन मेडल असेल आणि जे त्यांच्या बरोबर अगदी संघर्ष केलेला आहे त्यांना सिल्वर मेडल असेल. नक्कीच म्हणजे सगळ्यांचं कौतुक केलं जातंय मित्रांनो. पाहूया काय घडेल मैदानात. हा चेंडू चांगला अमित मालप यांच्या बॅटमधून निघालेला, इथे मात्र काऊ कर्नरच्या दिशेने जातो. 1 धाव काढली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. चांगली रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र 11 चेंडू आणि 30 धावा. थरार मात्र आक्रमक आहे.
गोलंदाज आहे कोण आहे गोलंदाज? कोण आहे रे? कोण आहे? यश आहे ना, यश पोलेकर. यश पवळेकर नक्कीच गोलंदाज. नारायण अमित मालप यांच्यासाठी हा मारा उंचावरून मारलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दरम्यान इथे मात्र काय घडेल? एक धाव घेतले, एका धावेवर संतुष्ट. साहिल ना, ओके. दुसरा बॉल किती आले? नक्कीच मित्रांनो, आता मात्र 10 धाव. हा चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो मित्रांनो. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दरम्यान इथे मात्र काय घडतंय? 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. लाजबाब मित्रांनो. आता धावसंख्येचा विचार केल्यास धावसंख्या जाऊन पोहोचतोय 29. 9 बॉल किती धावा? 27. 9 चेंडू आणि 27 धावा हा चेंडू. इथे मात्र सन्मान दिला जातोय का, बीट होतोय का? दरम्यान एक धाव चिकी सिंगलच्या रूपाने घेतली जाते. आता मात्र 8 चेंडू आणि विचार केल्यास 26 धावांची गरज आहे. काय घडेल इथे? मात्र चौकाराची आणि षटकाराची गरज असेल का? अमित मालप यांच्या बॅटमधून निघेल का? इथे मात्र क्षमता अमित मालप यांची आहे. इथे मात्र ताकद दाखवली जाईल का? दिमागाचा वापर केला जाईल का? 8 चेंडू आणि 26 धावा. साहिल इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र कॅच घेतली जाते आणि अमित मालप बाद होत आहेत. धावसंख्या इथे विचार केल्यास आता मात्र 7 चेंडू आणि 26 धावा. आयुष ना, नक्कीच आयुष धाडवे अर्थातच हेडन यांनी कॅच घेतली. इथे मात्र राहुल भुवड अमित मालप यांची जागा घेण्यासाठी राहुल भुवड मैदानात सज्ज होत आहेत. साहिलची गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भुवड यांच्यासाठी गोलंदाजी करताना सज्ज. हा चेंडू लाजबाब मित्रांनो, क्या बात आहे मित्रांनो. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साहिल यांची चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू हा निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केला, बीट करण्याचा प्रयत्न केला. चांगले फलंदाज मात्र गारद करण्याचा प्रयत्न केला तो साहिलने. नक्कीच मित्रांनो, 6 चेंडू आणि 25 धावा. संकेत टाकेल ना, संकेत नाही. विचार केला पाहतो मित्रांनो, 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आता मात्र गोलंदाज कोण येईल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. विजयी होणारा सामना असेल, विजयी असणारा संघ असेल, त्याला गोल्ड मेडल असेल, गोल्ड मेडलचा तो मानकरी असेल आणि पराभूत संघ असेल तो सिल्वरचा मानकरी असेल. इथे मात्र थरार वेगळा असेल. यश पवलेकर राहुल यांच्यासाठी, राहुल भुवड यांच्यासाठी हा चेंडू लाजबाब मित्रांनो, क्या बात आहे मित्रांनो. संघर्ष जारी आहे. आता 5 चेंडू आणि 25 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे षटकाराची चौकाराची गरज आहे. करेल का राहुल? राहुल भुवड आक्रमक फलंदाजी करेल का? इथे दाखवेल का? षटकारांचा बादशाह होईल का राहुल भुवड? एक आक्रमकता आहे, उंच खुरा असणारा फलंदाज. हा बॅक टू बॅक इथे बीट होतोय. दरम्यान इथे मात्र एक धाव घेतली जाते. आता मात्र 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे म्हणजे प्रति चेंडू मागे षटकाराची गरज आहे. ती इथे मात्र ह्या संघाला नक्कीच असंघाला गरज आहे ते प्रति चेंडू मागे षटकाराची.
अफलातून मित्रांनो इथे कॅच घेतली जाते. तीन चेंडू आणि 24 धावा ना. नक्कीच रत्नेश भावे यांनी कॅच आपण घेतलेली पाहिली. आता मात्र 3 चेंडू आणि 24 धावा. अक्षय अकबुल हा फलंदाज असेल. यापुढील होणारा सामना असेल RCC रावडल वर्सेस सोमजाई भेलोशी यांच्या दरम्यान. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. नक्कीच इथे मात्र विकेट जातोय. अक्षय अकबुल बाद होतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, अ संघ आणि ब संघ आपण दोन्ही संघांनी मैदानावर हजर राहायचं आहे. लाईन आउट करायचे आहे. विनंती, हा सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघांचा सन्मान केला जाईल मित्रांनो. राज शिगवन फलंदाजीसाठी आपण पाहतो सज्ज होतोय. दरम्यान इथे मात्र हा प्रेक्षणीय सामना, हा चेंडू उंचावरून मारला जातोय आणि दरम्यान इथे मात्र कॅच घेतली जाते का, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, अ संघ आणि ब संघ आपण मैदानावर लाईन आउट करायचं आहे. आपला सन्मान केला जातोय. सन्माननीय रमेशजी चव्हाण साहेब आपण देखील मैदानावर जावं अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच महादेवजी तांबे साहेब नक्कीच रमेशजी चव्हाण साहेब आपण देखील व्यासपीठावर नक्कीच मैदानात हजर राहायचं आहे. नक्कीच इथे मेडल देऊन दोन्ही संघांचा सन्मान केला जाते, कारण हा सन्मान आहे तो महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा असणारा हा सन्मान आहे मित्रांनो. चांगलं आयोजन पाहायला मिळतोय आणि खरंच ज्ञानेश्वरजी भुवड साहेब आपल्या अध्यक्षतेखाली हे आयोजन पाहताना एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच देवा स्मृती चषक 2024चा हा थरार देवा बॉईज दिवा महाड आयोजित देवा चषक 2024 लाजबाब थरार आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो. महादेव तांबे आणि त्यांचे सगळे सहकारी संदीपजी चोडगे साहेब कृपया आपण देखील जायचं. ज्ञानेश्वरजी भुवड साहेब, अमोल पोवळेकर साहेब, अजितजी देवळे आपण देखील पुढे नक्कीच जायचं आहे. रमेशजी चव्हाण साहेब आपल्याला देखील विनंती केली जाते की आपण देखील जायचं आहे. इथे सन्मान केला जातोय. महाराष्ट्र आरोग्य विभागाचे आरोग्य संघटनेचे असणारे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी चव्हाण साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आणि त्यांच्यामध्ये मंगेशजी चव्हाण साहेब खऱ्या अर्थाने नक्कीच आपलं एक आदर आहे आणि एक सन्मान केलं जातं आणि आपल्या हस्ते नक्कीच इथे खेळाडूंचा सन्मान केला जातोय. तोपटजी बंधू मनापासून आपलं हार्दिक स्वागत.